नमस्कार. आपल्या ॲस्ट्रो वास्तू संशोधन मालिकेच्या गेल्या भागात मी तुम्हाला वचन दिलं होतं की आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आज अनेकांच्या मनातील सर्वात मोठं दुःख आहे. अनेकदा लोक माझ्याकडे येतात आणि म्हणतात, मॅडम ज्योतिषशास्त्रानुसार माझी 7.5 तर गेल्या वर्षीच संपली, पण माझ्या अडचणी संपायचं नाव घेत नाही आहे. अडथळे तसेच आहेत, संघर्ष तसाच आहे. असं का बरं? तुमच्यासोबतही हे घडतं आहे का? 7.5ची 7.5 वर्ष तर निघून गेली, पण आयुष्यात जी मोकळीक, जी प्रगती आणि जी मानसिक शांती मिळायला हवी होती, ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होतात, ती अजूनही मिळाली नाही. या पाठीमागचं नक्की खरं कारण काय? यासाठी फक्त शनिदेव जबाबदार आहेत की आपली कुंडली, आपल्या घरातील वास्तू आणि आपल्या कर्माचा काहीतरी सखोल संबंध आहे? नेहमीप्रमाणे माझा एकच प्रयत्न असतो, ज्ञानातून तुमच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करणं, भीती निर्माण करणं नाही. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या रहस्यावरून पडदा उठवणार आहोत की 7.5 संपल्यानंतर संघर्ष का लांबतो, आणि सोबतच काही अत्यंत प्रॅक्टिकल, कोणतीही तोडफोड न करता येणारे उपाय सांगणार आहे जे तुम्हाला परिस्थितीतून बाहेर काढतील. म्हणून व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. ज्योतिषप्रेमींनो, 7.5 संपल्यानंतर आयुष्य रुलावर येत नाही, तेव्हा माझ्या संशोधनानुसार त्यामागे 3 सगळ्यात मोठी कारणं असतात. पहिलं कारण असतं ते म्हणजे दशांचं चक्र. कुंडलीत फक्त शनीचं गोचर सगळं काही ठरवत नाही. समजा 7.5 संपली, पण नेमकी त्याच वेळी कुंडलीत एखाद्या कमकुवत, अकारक ग्रहाची महादशा किंवा अंतर्दशा सुरू झाली, किंवा राहू केतूचं एखादं भारी गोचर आलं, अशा वेळी शनिदेव तर आपला मार्ग बदलतात, पण या नवीन दशेमुळे कठीण काळ आणखी काही काळासाठी लांबतो. दुसरं कारण, रेसिड्युअल माइंडसेट, उरलेली नकारात्मक विचारसरणी. 7.5 वर्ष हा मोठा काळ असतो. एवढ्या वर्षात सतत आलेली आव्हानं, धोकं, अपयश माणसाच्या मनात एक भीती निर्माण करतात. 7.5 निघून जाते, ग्रह अनुकूल होतात, पण माणसाचा माइंडसेट अजूनही व्हिक्टीम मोडमध्येच राहतो. तो नवीन रिस्क घ्यायला घाबरतो, लोकांवर विश्वास ठेवू शकत नाही, प्रत्येक वेळा काहीतरी वाईट घडेल या चिंतेत जगतो. म्हणजेच पिंजरा तर उघडला, पण पक्षाने अजून उडायला सुरुवात केलेली नाही. तिसरं कारण, घरातील वास्तू आणि पश्चिम व नैऋत्य दिशेतील अडथळा. 7.5 दरम्यान घरातील ऊर्जेमध्ये खूप चढ उतार येतात. जेव्हा मी अशा लोकांच्या घराचा अभ्यास करते ज्यांचा संघर्ष संपत नाही आहे, तेव्हा त्यांच्या घरातील पश्चिम दिशा, वेस्ट, जी शनिदेवांची दिशा आहे, आणि नैऋत्य कोण म्हणजे साऊथ वेस्ट, जो स्थिरता आणि राहूचा कोण आहे, यामध्ये मोठे दोष आढळतात. तिथे जड, अडगळ, ओलावा, ऊर्जेचा प्रवाह ब्लॉक झालेला दिसतो. मी तुम्हाला 2 वास्तविक अनुभवांवरून समजावून सांगते की हे नक्की कसं काम करतं. पहिली केस स्टडी. काही काळापूर्वी एक खूप सिनियर प्रोफेशनल मला भेटायला आले होते. त्यांची धनुरास, सॅगिटेरियस, म्हणजे त्यांची 7.5 पूर्णपणे संपली होती. खूप अस्वस्थ होऊन म्हणाले, मॅडम धनुराशीचे स्वामी तर गुरु आहेत. 7.5 संपल्यावर माझी प्रगती आणि ग्रोथ लगेच परत यायला हवी होती, पण 7.5 संपून बराच काळ झाला तरी मला नवीन जॉब मिळत नाही आहे. इंटरव्ह्यूज छान होतात, पण फायनल ऑफर लेटर हातात येत नाही. आयुष्याला स्थिरता, स्टॅबिलिटी संपली आहे. मी त्यांची कुंडली पाहिली. 7.5 खरंच संपली होती, पण कुंडलीत राहूची अंतर्दशा सुरू होती. यानंतर जेव्हा मी त्यांच्या घराच्या वास्तूबद्दल विचारलं, तेव्हा एक मुख्य कारण समोर आलं. त्यांच्या घराच्या पश्चिम दिशेला, जी शनीची दिशा आहे, आणि नैऋत्य कोपऱ्यात साऊथ वेस्ट, जो राहू आणि स्थिरतेचा कोपरा आहे, एक खूप मोठा खड्डा होता. तिथे जुनं लोखंड कबाड वर्षानुवर्ष ठेवलेलं होतं. मी त्यांना म्हटलं, शनिदेवाने तुम्हाला मुक्त केलं आहे. तुमच्या राशीचे स्वामी गुरु तुम्हाला पुढे नेऊ इच्छितात,
पण तुमच्या घरातील ज्या दिशा तुम्हाला स्थिरता देणार आहे त्या तुमच्या जुन्या अडगळीमुळे ब्लॉक आहेत. आपण तिथे पूर्ण स्वच्छता केली, खड्डा ठीक करण्याचे उपाय केले आणि राहूच्या शांतीसाठी काही उपाय केले, तुमचा विश्वास बसणार नाही. अवघ्या 4-5 महिन्याच्या आत त्यांना एक खूप नामांकित कंपनीतून मोठ्या पॅकेजवर जॉईनिंग लेटर मिळालं. दुसरी केस स्टडी. एक महिला डॉक्टरचं ऑनलाईन समुपदेशन सुरू होतं. 7:30 संपूनही त्यांच्या क्लिनिकमध्ये पेशंट येत नव्हते. घरात तणाव होता. त्या इतक्या निराश झाल्या होत्या की त्यांनी आपली नशीबच खराब आहे असं मानून घेतलं होतं. कुंडलीत ग्रहांची स्थिती सुधारत होती, पण खरी समस्या त्यांच्या माइंडसेटमध्ये आणि घराच्या ऊर्जेमध्ये होती. त्यांच्या घराच्या पश्चिम दिशेच्या खिडक्या नेहमी बंद असायच्या. त्या भागात अंधार असायचा. 7.5 वर्षाच्या संघर्षाने त्यांचा आत्मविश्वास पूर्णपणे संपवून टाकला होता. मी त्यांना म्हटलं, औषधं तेव्हाच लागू पडतील जेव्हा पेशंटला बरं होण्याची इच्छा असेल. ग्रह बदलले आहेत, आता तुम्हाला तुमची विचारसरणी बदलावी लागेल. आपण त्यांच्या घराच्या पश्चिमेकडील भागात प्रकाशाची व्यवस्था केली, स्वच्छता ठेवली आणि त्यांच्या ध्यानाची सवय त्यांना लावायला सांगितली, अर्थात मेडिटेशन. हळूहळू त्यांच्या क्लिनिकमध्ये पेशंट्सचा ओघ वाढला, त्यांचं डिप्रेशन दूर झालं. जर तुमचीही 7.5 संपली असेल आणि तुम्ही अजूनही संघर्षाचा सामना करत असाल तर कोणत्याही तोडफोडीशिवाय हे खालील उपाय आजपासून सुरू करा. पहिला उपाय, घराची पश्चिम वेस्ट दिशा स्वच्छ करा. पश्चिम ही शनिदेवांची दिशा आहे. या भागातून गंजलेलं लोखंड, जुनी अडगळ आणि बंद पडलेल्या मशिनरी ताबडतोब काढून टाका. 2. नैऋत्य कोण जड आणि स्थिर ठेवा. हा कोपरा तुमच्या आयुष्यात स्थिरता आणतो. हा कोपरा स्वच्छ ठेवा, पण इथे तुम्ही जड फर्निचर ठेवू शकता. इथे विसरूनही पाण्याचा निचरा, लिकेज किंवा खड्डा नसावा. 3. शनिवारी मोहरीच्या तेलाचा दिवा पश्चिम कोपऱ्यात किंवा जवळच्या पिंपळाच्या झाडाजवळ शनिवारी संध्याकाळी लावायला सुरुवात करा. 4. मी आता सुरक्षित आहे हा माइंडसेट ठेवा. रोज सकाळी उठल्यावर स्वतःला सांगा की 7.5चा कठीण काळ निघून गेला आहे. आता माझ्या प्रगतीची वेळ आहे. तुमच्या भीतीला तुमच्यावर हावी होऊ देऊ नका. 5. कामगार आणि गरजवंतांचा आदर करा. शनिदेव कर्माचे देवता आहे. तुमच्या घरी किंवा ऑफिसमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा, सफाई कामगारांचा आदर करा. त्यांना वेळेवर मानधन द्या. शक्य असेल तेव्हा काही भेटवस्तू किंवा मदत नक्की करा. 6. महादशा आणि अंतर्दशा तपासून घ्या. एकदा तुमच्या वैयक्तिक कुंडलीचे विश्लेषण करून सध्या कोणत्या ग्रहाची महादशा सुरू आहे हे नक्की बघा, जेणेकरून त्या विशिष्ट ग्रहांचे उपाय करता येतील. 7. मिठाच्या पाण्याचा पोछा. घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी आठवड्यातून 2दा पाण्यात खडे मीठ अर्थात रॉक सॉल्ट टाकून घरात पोछा मारा. ज्योतिषप्रेमींनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. 7.5 एक टीचर असते, शिक्षकासारखी. ती येते, आपल्याला कडक धडे शिकवते आणि निघून जाते. पण जर क्लास संपल्यानंतरही आपण हातात पट्टी बांधून रडत बसलो तर पुढचा अभ्यास कसा होणार? शनिदेवाने तुम्हाला मजबूत बनवलं आहे. आता ही तुमची जबाबदारी आहे की तुम्ही त्या मजबूतीसह पुढे जावं. आपल्या घरातील दिशा शुद्ध करा. आपल्या विचारांमध्ये सकारात्मकता आणा आणि पूर्ण आत्मविश्वासाने पुढील पाऊल टाका. कुंडली आणि वास्तू आपल्याला रस्ता दाखवतात, पण त्या रस्त्यावर चालण्याची हिंमत आणि कर्म आपल्याला स्वतःलाच करावं लागतं. 7.5ला दोष देणं बंद करा आणि आपला आजचा दिवस चांगला बनवण्याच्या मागे लागा. जर आजचं हे विश्लेषण तुम्हाला अभ्यासपूर्ण आणि मनाला भिडणारं वाटत असेल तर हा व्हिडिओ लोकांसोबत नक्की शेअर करा, जे 7.5 संपल्यानंतरही त्रस्त आहेत. आता तुमची वेळ आहे. कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा, तुमची रास कोणती? तुमची 7.5 कधी संपली? तुम्हीही अशा प्रकारच्या पोस्ट 7.5 संघर्षातून जात आहात का? तुमची प्रत्येक कमेंट या संशोधनाला आणखी पुढे नेईल.
तुमच्यापैकी बऱ्याच जणांच्या मागणीनुसार आमच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एक अत्यंत मॉडर्न आणि ट्रेंडिंग विषयावर बोलणार आहोत. एंजल नंबर्सचं रहस्य. काय खरंच 1111, 777 किंवा 111 दिसण्यामागे विश्वाचा काही संकेत असतो? न्यूमरोलॉजी, अंकशास्त्र आणि अध्यात्माच्या दृष्टिकोनातून याचं सत्य काय आहे हे आपण पुढच्या भागात जाणून घेऊ. तोपर्यंत आपल्या घरात सकारात्मकता ठेवा, मनात श्रद्धा, विचारात विवेक आणि कर्मात प्रामाणिकपणा जपा. शुभम भवतु. मी आहे ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.